नमस्कार मंडळी. आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट, करणीबाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवं. हे काम केल्यामुळं आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते. तर बघा, दररोज मंदिरात जाण्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात. मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत. तसंच दररोज पूजा केल्यानं व्यक्तीला हे 35 लाभ मिळतात. अनेकदा असं पाहण्यात आलेलं आहे की लोक दररोज मंदिरात जाणं पसंत करतात. काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान, जिथं आपण आपल्या सर्व व्याधी, दुःख, यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणाकडे आपण लीन होतो. अशी जागा म्हणजे मंदिर. अशा वेळी काही वेळ बघा, डोळे बंद करून मौन राहणं अत्यंत लाभदायक ठरतं. लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळ सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे. बहुतांश लोक देवाला आठवड्याव्यतिरिक्त पूजा पाठ देखील करत नाहीत. दररोज छोटा आपल्या जे घरामध्ये मंदिर असतं, देवघर असतं, त्या देवघरामध्ये आपण नित्यनियमाने पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळं आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. तसंच मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसतं, पण मंदिरात जाण्यामुळं एक नव्हे तर अनेक फायदे होतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला ही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1 फायदा तो म्हणजे जर आपण एखाद्या मंदिरात दररोज जात असो तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून आपण वाचू शकतो ज्या अचानक घडतात, जसं की अपघात, हत्या, आत्महत्या यासारख्या नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील. नंबर 2 मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं, ज्यामुळं त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो. नंबर 3 जर आपण दररोज मंदिरात जात असो तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही. ग्रहबाधांपासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष असेल, शनी दोष असेल किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा असेल, म्हणजे 7.5 किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही आहे. नंबर 4 मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळतो. व्रत, उपास तसंच पूजा याच्यावर आपण विश्वास ठेवतो. विचारपूर्वक आहार विहार करतो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही. नित्यनियमाने हनुमान चालिसाचा पाठ मात्र आपण घरामध्ये अवश्य करायला हवा. नंबर 5 मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं, ज्यामुळं मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो. संभाव्य म्हणजे ना तर भावनांच्या आहारी जातो ना कठोर होतो. प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते. नंबर 6 मंदिरात गेल्याने दररोज व्यक्ती योग्य अयोग्य याची समज त्याला होते. तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही. जसं की रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो, त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यापासून वाचवतो. नंबर 7 दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाहीत. अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात. यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत तर पाठीमागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येतं.
मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच अशी संकट येत नाही की तो कर्जात बुडेल. थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून तुम्हाला मिळतील. मनात मंदिरावर विश्वास असेल ना तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो. नंबर 9, जर आपण बघा बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर आपण निश्चितच दररोज मंदिरात जावं. आपल्याला लवकर यश प्राप्त होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही. जर असं काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि तो निश्चितच यशस्वी होतोच. नंबर 10, अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, ज्यामुळं ते तणावात राहू लागतात. त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळे बघा व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो. पण दररोज जर मंदिरात जात असाल तर दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही. नंबर 11, दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करत असतील किंवा घरात कलह होत असेल तरी तो वातावरणात आनंददायक करून टाकतो. नंबर 11, सकाळी चालत आपण जर मंदिरात गेलो ना तर व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळं आपल्या आरोग्यात देखील सुधारणा होते. नंबर 12, मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो. असंही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो. तसंच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होतो. नंबर 14, मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुलं अर्पण केली जातात बघा, ज्याच्या सुगंधानं आपलं मन प्रसन्न होतं आणि निराशेपासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगानं आपल्या अंतःकरणाला सुद्धा शांती मिळते. नंबर 15, मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधानं एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, की आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळं बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही, कारण मंदिरात सतत कापूर व धूर हा पेटवलेला असतो. नंबर 16, जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी बघा टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे कार्य करतं. त्यामुळं आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात. नंबर 17, आरती किंवा चालीसा जपणं व वाचल्यामुळं आपली वाणीदोष जे असतात तो दूर होतो. ओमचा उच्चार केल्यानं आपले चित्त एकाग्र होतं. नंबर 18, आरतीनंतर शंख वाजवला जातो, जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो. शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसं बळकट होतात असं म्हटलं जातं. नंबर 19, आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि संकल्प घेतला जातो. नंबर 20, आरती घेतल्याने आपल्या हातांच्या तळ्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्याला आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात लावल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्या उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो, ज्यामुळं आपली दृष्टी तीव्र होते. नंबर 21, आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्यानं आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते. अहंकार आणि गर्वाचा नाश होतो. नंबर 22, देवाचे दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. आता हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी ती गिळून टाकतो, ज्यामुळं आपल्याला सर्व रोग दूर होतात आपले. नंबर 23, मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्यानं जिथं आरोग्याचे फायदे मिळतात तिथंच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा
आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करते. नंबर 25, मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानलं जातं. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते, म्हणून आपण मंदिरात अनवाणी वाहतो बघा किंवा अनवाणी पाहतो. नंबर 26, मनोकामनांची पुनरावृत्ती. मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळं निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना ही अवश्य पूर्ण करू लागतो. नंबर 26, प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, लिंब इत्यादी वृक्ष असतात. त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना आपण नमस्कार करतो. त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते, जी आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळं आपल्या मनाला शांती निर्माण होते. नंबर 27, मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात. दान केल्यानं आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती असतो तेही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्य तशी सुद्धा पार पाडले जातं. नंबर 28, मंदिरात गेल्यानं आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखही वाढतात. नंबर 29, मंदिरात गेल्यानं आपल्या पंचांग आणि तीनच्या सणांविषयीची माहिती देखील आपल्याला मिळते. नंबर 30, मंदिरात गेल्यानं धार्मिक ज्ञान देखील वाढतं, कारण तिथं प्रवचन, उपनिषद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते. मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो आणि हात जोडल्यानं जिथं आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथं यामुळं प्रतिकारशक्तीचाही विकास होतो. असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूवर दाब पडतो, जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळं त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. नंबर 32, दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो. हा टिळा लावल्यानं जिथं शांततेचा अनुभव होतो तिथंच एकाग्रतेचीही वाढ होते. प्रत्यक्ष जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याची निवासस्थानं असते. आज्ञाचक्र आणि सहस्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः. चंदन लावण्याची आध्यात्मिक लाभ देखील खूप मिळतात बघा. नंबर 33, प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोहोचू शकते. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात. दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते. मानसिक किंवा वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो. प्राथमिक सोबत जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचं आणि आपली इच्छा पूर्ण केली जाते. नंबर 34, दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्यानं मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात, ज्या जीवनात विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. नंबर 35, पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. त्यामुळं मंदिराच्या आतला वातावरणाची pH वायुद्रव मोजण्याची एकक कमी होते, ज्यामुळे व्यक्तीच्या pH लेवलवर परिणाम होतो. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्य ठरते. औषधांद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो, जो मंदिरात गेल्यानं होतो. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणं आवश्यक असतं. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात. आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्तेने म्हणजेच एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्याने महान फळ मिळतं. आचमन नेहमी 3 वेळा करावं. आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होतं. मंदिरावर शिखर असतं आणि शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि या परावर्तित किरण तरंग मानव शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवतात, सहाय्यक ठरतात. व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो. जुनी मंदिरं ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहेत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.